नमस्कार, आपलं स्वागत आहे लर्न टू ट्रेड बेसिक कोर्सच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण कोर्स ओव्हरव्ह्यू, इन्व्हेस्टमेंट आणि इन्व्हेस्टमेंट का करावी हे जाणून घेतलं. आता तुम्हाला नक्कीच कळालं असेल अभय आणि निर्भयच्या गोष्टीतून की गुंतवणूक का करावी. आता दुसरा प्रश्न नक्कीच हा असेल की गुंतवणूक कुठे करावी आणि त्या गुंतवणुकीवर आकर्षक मोबदला कसा मिळवायचा. आजचा व्हिडिओ याच विषयावर आहे, म्हणजेच ॲसेट आणि ॲसेट ॲलोकेशन. ॲसेटला मराठी भाषेत मालमत्ता म्हणतात. चला तर मग सुरू करूया ॲसेटपासनं. मालमत्तामध्ये गुंतवणूक करण्याआधी आपण जोखीम म्हणजेच रिस्क जाणून घेतली पाहिजे. गुंतवणूकदारांनी अशी मालमत्ता निवडावी जी त्यांच्या रिस्क प्रोफाईलशी जुळते. रिस्क प्रोफाईल म्हणजे एखाद्या गुंतवणूकदाराची रिस्क घेण्याची मर्यादा. रिस्क आणि रिवॉर्ड म्हणजेच जोखीम आणि फायदा ही एका सिक्क्याचे दोन बाजू आहेत. उदाहरणार्थ, जेव्हा गुंतवणूक मध्ये जास्त रिस्क असाल तर त्यात मोबदला सुद्धा जास्त असतो. आपण फ्युचर आणि ऑप्शन ट्रेडिंगमध्ये हे पाहिलंच असेल. आणि कमी रिस्क आणि कमी मोबदला याचं उदाहरण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे. मालमत्तेत गुंतवणूक ज्या त्या रिस्क आणि रिवॉर्ड अनुसार वर्गीकरण केले आहे. खालील काही लोकप्रिय मालमत्ताचे वर्ग आहेत, जसे की फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंट, इक्विटी, रिअल इस्टेट, कमोडिटीज म्हणजेच गोल्ड. फिक्स्ड इन्कम पारंपरिक गुंतवणूक म्हणजेच फिक्स्ड इन्कम या प्रकारचे मालमत्तेची गुंतवणूकमध्ये रिस्क कमी असतो, त्यामुळे मोबदला पण कमी. या गुंतवणुकीत तुम्हाला ठराविक इंटरेस्टसाठी काही महिने ते काही वर्ष पैसे गुंतवावे लागतात. फिक्स्ड इन्कम गुंतवणुकीसाठी काही पर्याय जसे की बँक फिक्स्ड डिपॉझिट्स, गव्हर्नमेंटनी इश्यू केलेले बॉन्ड्स, गव्हर्नमेंटच्या एजन्सीनी इश्यू केलेले बॉन्ड्स, प्रायव्हेट कंपनींनी इश्यू केलेले बॉन्ड्स. इक्विटी मधील गुंतवणुकीत सार्वजनिक सूचीबद्धता कंपनीचे शेअर खरेदी करावे लागतात. शेअर्स खरेदीसाठी भारतीय बाजार म्हणजेच BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज किंवा NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज वर उपलब्ध असतात. इक्विटीमध्ये फिक्स्ड इन्कमची काही गॅरंटी नसते, पण मागील 15 वर्षापासून बाजार 14% ते 15% वार्षिक रिटर्न देत आहे. नामांकित आणि मोठ्या कंपन्यांनी तर तब्बल 20% रिटर्न्स गुंतवणूकदारांना दिले आहेत. अशा काही आकर्षित मोबदल्यासाठी गुंतवणूकदारांकडे कौशल्य आणि संयम आवश्यक आहे. रिअल इस्टेट
रिअल इस्टेट मधील गुंतवणूक म्हणजे व्यावसायिक आणि अव्यावसायिक जमीन घेणे व विकणे आहे. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूकदारांना 2 मार्गाने पैसे मिळवता येतात. पहिला, प्रॉपर्टीच्या भाड्याचे उत्पन्न. दुसरा, जमिनीचा वाढता भाव. रिअल इस्टेट गुंतवणुकीत दस्तावेजांची कायदेशीर पडताळणी करणे खूप गुंतागुंतीचे काम असते आणि रिअल इस्टेट गुंतवणुकीतील रोख पैसा खूप जास्त लागतो. सामान्य गुंतवणूकदारांना ही गोष्ट कठीण आहे. गोल्ड. सोन्या चांदीचे गुंतवणूक सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते आणि ही धोरणा साऱ्या जगात मानली जाते, कारण सोन्या आणि चांदीची किंमती वेळेनुसार वाढत जाते. किमान 7 ते 8% आपण परताव्याची यातून अपेक्षा करू शकतो. ॲसेट मध्ये आपण पाहिले काही लोकप्रिय गुंतवणुकीचे पर्याय, पण या पर्यायात किती मालमत्ता वाटप गुंतवायला हवा हे ॲसेट ॲलोकेशन मध्ये बघूया. ॲसेट ॲलोकेशन. तुमचा गुंतवणुकीत सर्व मालमत्ता वर्गाचे मजबूत मिश्रण असायला पाहिजे. गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी तुमच्या गुंतवणुकीत विविध मालमत्ता मध्ये विविधता आणणे ही शहाणपणाचे आहे. तुमची गुंतवणूक विविध मालमत्ते या टेक्निकद्वारे करणे यालाच मालमत्ता वाटप असे म्हणतात. लर्न टू ट्रेड बेसिकचा सेकंड व्हिडिओ इथेच समाप्त होतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मार्केट इकोसिस्टम आणि सेबी म्हणजेच सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया बघूया. तोपर्यंत धन्यवाद.